भाजप नेते किरीट सोमय्या यांचा मालेगाव दौरा प्रचंड वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे। मंगळवारी झालेल्या या दौऱ्याला कधी नव्हे एवढा तीव्र विरोध झाला। महापौर, उपमहापौर, नगरसेवक, विविध राजकीय पक्ष आणि विधायक कार्यसमिती रस्त्यावर उतरली। सोमय्यांना शहरात मोकळेपणाने फिरणे सुद्धा कठीण झालं। सुरक्षा रक्षकांच्या घराड्यात सोमय्यांनी मालेगाव दहशतवाद्यांचा अड्डा असून बांगलादेशी नागरिकांचं आश्रयस्थान असल्याचा आरोप केला। त्यांचा बांगलादेशी हा 1 पॉइंट अजेंडा पुन्हा एकदा पुढे आला। मात्र या वक्तव्यामुळे स्थानिक पातळीवर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत। मालेगावमध्ये सुमारे 4000 जन्मदाखले रद्द करण्यात आले असून संबंधित अधिकाऱ्यांवर निलंबन आणि गुन्हे दाखल करण्याची कारवाई सुरू आहे। अल्पसंख्याक आणि अशिक्षित समाजाकडे पुरावे नसल्याच्या मुद्द्यावरून मोठं राजकारण पेटलं आहे। मात्र यावर राज्य सरकारने अधिकृत भूमिका जाहीर केलेली नाही। दरम्यान मालेगाव विधायक संघर्ष समितीचे निखिल पवार आणि माजी आमदार आसिफ शेख यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांच्या गृह विभागावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे। शहरात बांगलादेशी राहत असतील तर पोलीस खाते अकार्यक्षम आहेत का, असा थेट सवाल करण्यात आला आहे। सोमय्यांचे हे दौरे भाजपला राजकीय लाभ देतील की उलट मुख्यमंत्र्यांनाच अडचणीत आणतील, याकडे आता राज्याचं लक्ष लागले आहे। दरम्यान तुम्हालाही अशाच पॉलिटिक्स रिलेटेड अपडेट्स हव्या असतील तर इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका।